रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं हाहाकार केलेला आहे। एकंदरीत आपण जर रायगड जिल्ह्याचा आढावा घेतला तर अनेक नद्या ह्या आता धोका पातळी ओलांडलेल्या आहे। मी आहे सध्या नागोठण्यातील अंबा नदीच्या या किनाऱ्यावर। आपण बघता अंबा नदीनं देखील रौद्र रूप धारण केलेले आहे। अनेक शेती भागात हे पुराचं पाणी शिरलंय। नागोठणे शहर आणि इतर बस स्थानक देखील आता पुराच्या पाण्यात अडकलेलं आहे। एकूण आपण जर या रायगड जिल्ह्याचा आढावा घेतला तर सावित्री असेल, अंबा नदी असेल, उल्हास नदी असेल किंवा काळ नदी असेल, या संपूर्ण नद्या धोका पातळी ओलांडून संपूर्ण परिसरामध्ये आता पसरलेल्या दिसत आहेत। एकंदरीत या अंबा नदीनं देखील रौद्र रूप धारण केलेला आहे। संपूर्ण हा जो नागोठणे परिसरातील जो भाग आहे तो देखील अंबा नदीच्या विळख्यात सापडलाय। रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावले देखील आता या पुराच्या पाण्यात स्वतः उतरलेत। येथील नागरिकांशी ते बातचीत करतायत। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम येथील जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा एनडीआरएफचे जवान असतील ते करताना दिसत आहेत। त्यामुळे येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढला तर संपूर्ण हे शहर आहे ते पाण्याच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे येथील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।